ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत अधिक मास महात्म कथा सार. आजचा अध्याय 9. सुदेवाकडून दुःखाच्या भरात का होईना पण महिनाभर हा उपवास घडला आणि सतत पावसात पाण्याने भिजल्यामुळे शुद्ध पाण्याचे स्नान देखील घडले. शोकमग्न अवस्थेत देवाचा धावा केल्याने विष्णूची साधना झाली. ती विशेषतः अधिक मासात झाली. त्यामुळे पुत्र शुकदेव हा पुन्हा जिवंत झाला. म्हणून या महिन्यात एक दिवस जरी उपवास घडला तरी मनुष्याला वैकुंठात स्थान हे मिळते. या मासातील व्रताचे पुण्य उत्तर महिन्यापेक्षा जास्त असते. अशा प्रकारे विष्णूने अधिक मासाचे महत्त्व विशद करून ते अंतर्धान पावले. त्यानंतर सुदेव पुत्र शुकदेव व पत्नी गौतमी स्वतःच्या घरी आला. जेव्हा जेव्हा अधिक मास येईल तेव्हा तेव्हा त्याने स्वतःहून दान उपवास केले. त्या पुण्याईने तो वैकुंठात गेला. काही वर्षांनी तो पुन्हा पृथ्वीवर जन्माला जेव्हा आला तो तूच आहेस गुणसुंदरी, हीच गत जन्माची गौतमी आहे. शुकदेव पण स्वर्गातून पोपटात जन्माला आला. अरण्यात त्याने तुला संसारात रमू नकोस असे सावधान केले. त्याने म्हटले होते की सुख हे क्षणभंगूर आहे, हे ओळखून तू हरिभक्ती कर. अशा प्रकारे वाल्मिकींनी दृढनव्याचे समाधान केले. तेव्हा दृढनव्य म्हणाला, महर्षी, अधिक मासाची अधिक माहिती तुम्ही मला सांगा. ऋषी म्हणाले, तू विचार, मी सांगतो. तेव्हा दृढनव्य राजाने विचारले, अधिक मासात कोणती पूजा कशी करावी? त्यावर वाल्मिक ऋषी त्यांना म्हणाले, लक्ष्मीने श्री विष्णूंना असाच प्रश्न विचारला असता तेव्हा विष्णू म्हणाले होते की अधिक मासात स्नान, दान, नाम, जप, तर्पण, देवपूजा हे नित्यनेमाने करावे. जमिनीवर झोपावे, अनारशांचे वाण द्यावे, अन्नात तेल हे वर्ज्य करावे, नखे केस कापू नये, भोजनात एकच पदार्थ खावा, तेला तुपाचा दिवा अर्पण करावा, मेहून जीव घालावे, एक धान्य रोज त्याग करणे, आवळ्याचे उटणे अंगाला लावणे, आळणी जेवावे, एकभुक्त राहावे, दिवसात काही काळ मौन व्रत करणे गरजेचे आहे. तीळ, विडा, धान्याचे दान करावे, सोने दान करावे, सौभाग्यमान द्यावे, कोणाकडे काही न मागता जे काही देईल ते खावे, फक्त संध्याकाळी जेवावे, राधाकृष्णाची पूजा विधिवत करावी, पूजास्थळी तांदळाचे अष्टदळ कमळ काढावे, त्यावर मातीचा किंवा धातूचा स्वच्छ घट हा ठेवावा, पितंबराने झाकून तांब्याचे ताम्हण ठेवावे, त्यावर राधाकृष्णाची प्रतिष्ठापना ही करावी, पूजा नित्य करावी असे विष्णूने लक्ष्मीला सांगितले. पूजेच्या वेळेस म्हणायचे श्लोक हे पद्यपुराणात असे सांगितले आहे की सप्तश्लोक स्तोत्रम नमो पुरुषोत्तम आख्याय नमस्ते विश्वभावना नमस्तुत्य ऋषिकेश महापुरुष पूर्वज येने दमिखल्ल जात यत्र सर्व प्रतिष्ठम लडमयंती त्रैतैत्यम तमा प्रसन्नस्मनी केशवम परेशम परमानंदम परमात्मन प्रभुः चित्र उपचित्य परियज्ञ समय कृष्ण प्रसिद्ध तु कृष्णम कमलपत्राक्षं रामे रघुलोत्तमं नृसिंह वामनं विष्णु स्मरण यति परां गतिं वसुदेव वरासंस कंसके निषूदनं पुराणपुरुषयज्ञपुरुषं प्रणतो मह्यहम् अनादिनिधनदेव शङ्खचक्रागदाधरं त्रिविक्रम हलहार प्रणतोऽस्मि सनातनं यं इग्नं कीर्तयोगिनं श्रोतानुमोत्तमनं सर्व पाप विनिमुक्ती विष्णू लोके महिते. हा श्लोक म्हणावा. मित्रांनो, पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.